नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम आपलं चॅनल मोनोटाईज व्हायच्या अगोदर आपल्याला कोणत्या प्रोसेस करायच्या असतात. तर आपलं चॅनल मोनोटाईज व्हायच्या अगोदर आपला एखादा व्हिडिओ एडिट करताना म्हणा काही सॉन्ग आलं का, एखाद्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट आलं का, काही अशा जर आपल्या चुका असतील तर त्या नक्की आपण चेक करून घ्यायच्या. कारण एकदा चॅनल मोनोटायझेशनला टाकला ना तर त्या अडचणीमध्ये नको यायला. त्याच्यामुळं ते पहिलं चेक करायचं. कारण आपला प्रत्येक व्हिडिओ, आता आपले भरपूर व्हिडिओ असतात पण त्यामध्ये चेक करून बघायचं की एखाद्या व्हिडिओला आपल्या कॉपीराईट आहे की काय. कारण ते कॉपीराईट समोर चालून आपल्या चॅनलला खूप असं म्हणजे हे येऊ शकतं, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्या चॅनलमध्ये कॉपीराईट आहे का ते पहिलं चेक करायचं. त्याच्यानंतर आपल्या मोनोटायझेशनचं हे करायचं. तसं आपला एखाद्या व्हिडिओला जर कॉपीराईट असलं तसा मेल आपल्याला आलेलाच असतो की या चॅनलवर या व्हिडिओला कॉपीराईट आलेला आहे की हा प्रायव्हेट आहे. ते मेलसुद्धा येतात, त्यामधून पण भरपूर आपल्याला माहिती होते. पण आता नवीन ताई दादा असतात त्यांना नसतं माहीत, त्याच्यामुळं त्यांनी ही ट्रिक अर्जंट वापरा. मलासुद्धा एका ताईने सांगितलं होतं, त्याच्यामुळे मी पण वाचली. कारण माझ्या पण 1-2 व्हिडिओला कॉपीराईट आलेलं होतं. त्याच्यामुळं मी पण ते व्हिडिओ व्यवस्थित करून घेतले. नाही जमलं तर डिलीट मारून टाकले. तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरा. कारण तुम्हाला ही सोपं जाईल, सोयीस्कर जाईल. कारण आपण इतकं मेहनतीतून डोळे फुडून लाईव्ह घेतो, वॉच टाईम कंप्लीट करतो, सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट करतो. याची म्हणजे मेहनत वाया नको जायला. त्याच्यामुळं सर्वांनी ही ट्रिक वापरा. मी वापरली, तुम्हीसुद्धा वापरा, हेच माझं म्हणणं आहे. कारण चॅनल मोनोटायझेशनला टाकल्याच्यानंतर आपण काही करू शकत नाही. नंतर मग त्याच्यामध्ये स्ट्राईक वगैरे येतात. त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम व्हायच्या अगोदर आपण ते ट्रिक करून घ्यायचं. जे नवीन ताईदादा असतील त्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट करून नक्की विचारा. तर चला बाय.